ठीक आहे, पण आता लोहगडला आलो आहे, पायथ्याशीच आहे, पायऱ्या चढतो आहे आणि हे दोघं तिघे पुढे गेलेत. ते पाहू शकता. रिजॅक्शन टूसाठी काहीतरी केलं पाहिजे माउंट. इकडे मका वगैरे काय हवा असेल तर ठीक आहे. हे तिघेजणी गेले पुढे, मी पण जातो पटपट. हां, वातावरण एकदम मस्त वाटते. हे पाहू शकता तुम्ही. हे हां ओके, पोचले तिथे जवळच आहेत. आणि ठीक आहे, ह्याचं एक माउंट लावून घेतो म्हणजे थोडंसं पकडायला कॅमेरा इझी पडेल. लोहगडला काहीतरी 4 दरवाजे आहेत. मेन मुख्य दरवाजे 4 आहेत. ठीक आहे, हे पब्लिक पुढे गेली. मोठा साईडला मग वगैरे आहे. बंदर पाहू शकता तुम्ही. बाकी काही विषय नाही आहे. त्याचा एक माउंट आहे तो वॉटरप्रूफ आहे आणि एक जो माउंट आहे म्हणजे बॅटरी पॅक डिझॅक्शन टूचा तो वॉटरप्रूफ नाही आहे, तर त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. राज, आपण ब्लॉगिंग करतोय, काय शूट करतोय. आशू आणि नित्रा इकडे बघा. ठीक आहे, थोड्यात मन लावू दे, भिजवायला नको. सांग जरा गप्पा बसण्यात. आता चाललो आहे आपण सर्वे. पाऊस पण आहे, जास्त नाही, नॉर्मल पाऊस आहे. पाहूयात. आणि माझा अँगल कसा येतोय? ठीक आहे, वाईड अँगल होता तो नॉर्मल घेतला आहे, त्यामुळे मी किती कॅप्चर होते माहीत नाही मला, पण ठीक आहे. ते आपल्या अगोदर आले ना. एंट्री गेट, कॅमेरा वगैरे लावलेला आहे, काय रिस्ट्रिक्शन नाही ना कॅमेऱ्यासाठी. ओके, ड्रोनसाठी रिस्ट्रिक्शन आहे फक्त, डिझायशन वगैरे चालू शकतो. कॅमेरा पण लावला आहे. इथे काही पासेस असतील गेटचे, निघूयात. पासेस आहेत 4 आहेत ना आपले. पाहू शकता पासेस पर पर्सन काहीतरी किती आहे तिथे. हां, 25 रुपीज. तर आता हे तर ठीक आहे, तर काढलेले आहे, ते भिजले तरी चालतील. हे नॉर्मल शूट चाललेलं आहे. ठीक आहे, असो. हे कुठे ठेवू, एवढं भिजले अगोदरच. पाऊस पण जास्तच आता सुरू वाढत चालला ना. चालू आहे, हो दे आमचे पण जरा फोटोग्राफी. तर ठीक आहे, चला जरा फोटोशूट करू जरा तिथे, मग निघूया. पाऊस आहे त्यामुळे हे लावलं, नाही तर लावणार नव्हतं एवढं काय. ठीक आहे, चालेल, चला. पाहू शकता चढतोय पायऱ्या सर्वजण. हे तिघे पण पुढे, मी पाठी जरा बघूयात. हे तुम्ही वातावरण पाहू शकता, पूर्ण एकदम अंधार पडलेलं आहे, धुकं एकदम. कॅमेरा फक्त हिट नाही झाला पाहिजे आणि काही झालं नाही पाहिजे. काय बोलतेस? हां, एवढ्यात
फर्स्ट ब्लॉग इथे आहे ना. आरामात राईटनंच जाऊ द्या. हे बाजूला पाहू शकता पूर्ण अंधार पडलंय, धुकं आहे, त्यामुळे क्लिअर व्ह्यू दिसणार नाहीये. ओके इथून पण जास्त आहे. ठीक आहे, आपल्या वरती जायला तिथून आहे. हे पाहू शकता, इकडे पाहत होतो पण पूर्ण धुकं बसले, त्यामुळं काही समोरचा व्ह्यू दिसत नाही आहे. आणि ठीक आहे, चला. थंडी वाजते नॉर्मल, तरी पण मी सर्वात कमी भिजलो आहे. मी कंटिन्यू घातलेलं जर्किंग हे होतं. ठीक आहे, हे पहा आत्ताच थकली आहे. बोर्ड व्हील वगैरे लावलेले आहेत पायऱ्यांचं तुकडा वगैरे, कारण थोडंसं रिस्की आहे. दोन्ही नाही तर भिजायचा प्लॅन आहे का तुमचा? आजारी पडू नका फक्त. काय बघणार आहेस, पूर्ण व्ह्यू ब्लॉक झाला आहे त्याचे. चला. हा गड लोहगड म्हणून ओळखलं जातो, कारण हे जे काम आहे इथं डबल आहे, पण वरती आहे तिकडे सिंगल थर पण आहेत, आणि त्याच्यामध्ये सिसाचा उपयोग केलेला आहे, त्यामुळे ह्याला नाव पडलेलं आहे लोहगड म्हणून. आणि ठीक आहे, थकवा लागलेला आहे. ठीक आहे, चला नॉन स्टॉप. रिपब्लिक येते आरामात. चला, अजून खूप आहे ना वरती, की जास्त आहे की अजून जास्त आहे की मी का आताच थकले. चल ना लवकर, अजून वरती खूप जास्त चढायला आहे आणि यांना आत्ताच थकवा लागला. ठीक आहे, हे काही जण अगोदर आलेले चाललेत. ओके, मी बोललो होतो त्याचप्रमाणे ह्या गडावरती 4 मुख्य दरवाजे आहेत. त्याच्यामध्ये हा पहिला दरवाजा गणेश दरवाजा म्हणून. आणि हे आपल्याला माहीत नसेल तर तुम्ही हे पाहू शकता. मित्र इथे उभे राहिले. ठीक आहे, आणि जे आहे मी बोललो गणेश दरवाजा कसा ओळखायचा, तर इथं दोन्ही साईडला गणेशाच्या मूर्ती आहेत. म्हणजे कोरेगावमध्ये गणेश मंदिर आहे, आणि काही पब्लिक. चला, इथून आपण एंट्री मारूयात, घेऊयात. आणि हे जे एवढी दरवाजाचं जे पण काम आहे एकदम बेस्ट आहे. हां, AB MT ब्लॉक्स. हां, आणि पब्लिक ठीक आहे, ते आपल्याला पाहायला मिळतात. खूप अगोदरच्या तोफ आहे तिथे, हे पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, इथे साधारणतः 3 तोफ आहेत सलग, हे पाहू शकता तुम्ही. आणि हे जे कन्स्ट्रक्शन ज्यावेळी बांधलं तर जेव्हा केलं आहे ते खूप मजबूतीने केलं आहे. ठीक आहे, हे जे दगड आहेत हे कदाचित इकडलेच असणार आहेत. मध्ये दिसतं आपल्याला कोसळलेले दगड आहेत, खूप मोठे आहेत. आणि हे पहा तुम्ही. ठीक आहे, हे पहा तो इथे बोर्ड पण लावलेला आहे. तो फिर
तोफेवर बसून हवे वगैरे, कारण ठीक आहे असं हे पण सर्व आलेत. चला हे ते परत इकडे काय, इकडे पाहूया आपण. इकडे पण ठीक आहे, एवढंच आहे. आणि हा पूर्ण व्ह्यू, हा जो समोरचा दरवाजा दिसतोय तो गणेश दरवाजा म्हणून ओळखला जातो. आणि अजून वरती अजून 3 दरवाजे आहेत, त्याची पण आपण माहिती घेऊयात. ओके ओके, हे तुम्ही नीट पाहिलं तर याच्यावर शिलालेखला लिहिलेले दिसून येतात. ठीक आहे, चालेल. चला आपण वरती जाऊयात. चला, इथून थोडंसं पहिलाच दरवाजा होता हा गणेश दरवाजा म्हणून. ठीक आहे, हा इथून आता मी थोडंसं वरती निघतो. तर हा इथून सेकंड जो आहे दुसरा दरवाजा आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, तिथे गेल्यावर समजेलच आपल्याला. ओके, अजून हां वरतून येतो ना, इथून खाली गेले आय थिंक. थांबा. आणि जो हा दिसतोय हा चोर दरवाजा म्हणून. पूर्वीच्या काळात प्रत्येक किल्ल्यावर एक चोर दरवाजा होता, जेणेकरून कधी काही झाले तर आपण हे पाहू शकतो तुम्ही साईडला. हा जो दरवाजा आहे तो चोर दरवाजा म्हणून इथं काढलेला आहे. आणि ह्याचं जे आहे मेन तो कुठून कुठे येतो तुम्हाला दाखवतो मी. आणि हा समोरचा व्ह्यू काही दिसणार नाही, कारण पूर्ण हे झालेले आहे. ठीक आहे, थांबा पाहूया आपण जेवढं काही कॅप्चर होतं आहे की, कारण धुकं आहे ना एवढं, त्यामुळे हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. धुकं जरा कमी वाटतं. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. चला वरती. ठीक आहे, मला असं वाटतं आहे की मी हा सेकंड टाईम आहे माझा कोणत्या गडावरती आलो असेल तर. बेस्ट एक्सपिरियन्स माझा राहील हा, कारण खूप मस्त वातावरण आहे. फक्त थोडंसं धुकं कमी पाहिजे होतं, कारण हे जे साईडचं वातावरण आहे ते पूर्ण एकदम क्लिअर दिसलं असतं. ठीक आहे, असं हे पाहू शकतो तुम्ही. चला इथून पुढे जाऊ आणि वरती काय जे ते पण तुम्हाला दाखवतो. चला इकडे जाऊ, थोडंसं शूट करूया, परत जाऊ. वेट, इथून वरती जाऊया. जायचं की तिथे जाऊया. ओके, जे कन्स्ट्रक्शन आहे महागणी हे पहा. पूर्ण धुके आहे त्यामुळे क्लिअर नाही दिसत ना. ठीक आहे, चला. हे आताचं बांधकाम आहे, पहिलं जुनं बांधकाम होतं. पाहू शकता तुम्ही कसं कन्स्ट्रक्शन बनवलं असेल. हे असं वाटेल इथे लागतंय, त्यामुळे सावकाश वाकून जावं इथे, कोणी पडशील आरामात. हे पहा
थोडंसं वरती येतोय. ओके. डोकं पूर्ण भिजले. पाऊस आहे एकदम नॉर्मल आहे, त्यामुळे मी कॅमेरा असंच यूज करतोय. मध्ये यूज केला थोडंसं ऊन वगैरे असतं किंवा क्लिअर असतं, हे पाहू शकता तुम्ही. इथे पाठवून हे पहा. धान्यकोट नाही, धान्यकोट. ओके. इथे आतमध्ये धान्यकोट आहे, जो पण अन्न पुरवठा. धान्यकोट इथे आतमध्ये जो पण काही असेल साठा. वरती पुढे गेले. सारखे सारखे थकते. 5-5 मिनिटाला पण नाही, 2-2 मिनिटाला ब्रेक घेते. हे बघा, हा कोणता दुसरा दरवाजा आहे. हा कोणता आहे रे? नारायण दरवाजा. ओके, हा नारायण दरवाजा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, पुढे गेल्यावर तिथंच आपण दाखवतो तुम्ही. त्याच्यावरती कोणता तरी हनुमान या कोणता तरी अलग दुसरा कोणता तरी गणेश दरवाजा. गणेश दरवाजा पहिला खाली गेला. हां ठीक आहे. हनुमान दरवाजा, महादरवाजा. हां, हनुमान असेल नंतर मी महादरवाजा. ए चले, माझा स्टोरेज फुल होईल एवढा टाइमपास केला तर. एक तर 64च आहे. आता थोडासा ब्रेक घेतलेला तिथे. आणि हा जो दरवाजा आहे मला दाखवतो. हा नारायण दरवाजा, हे बघू शकता. हे आपण आलो वरती. हा दुसरा दरवाजा होता. पहिला आपल्याला भेटला तो कोणता गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, नंतरनी हनुमान दरवाजा. तो इथेच जवळच आहे, इथे लगेच. त्यानंतरनी महादरवाजा शेवटचा. तो बसतेच बघते ना. पाहू शकता हनुमान दरवाजा हा आहे. आणि हा कसा ओळखायचा, तर इथे दोन्ही साईडला मूर्त्या आहेत छोट्याशा. चाललो आता. हे कुठे गेले? इकडे गेले, पुढे गेले ते पाहू शकतो. साईडला दाखवते. आयरनचा वापर करा कंटिन्यू, ना की अजून काही वेगळं करू नका, कारण पाऊस आहे त्याच्यामुळे. आणि इथूनच आय थिंक मला पुढं वाटतं, पुढं थोडंसं गेलो ना त्याच्यानंतरनी एक विंचू नावाने एक हे येतं, गड येतो आय थिंक. तो पण आता सध्या बंद असेल पाऊस आल्यामुळे. सभागृह हे पकड जरा, हे लावेपर्यंत कंटिन्यूस ठेव. मला पण घे जरा, कमी आहे ना. ठीक आहे, साईडला बघू शकतो.
आळशी माणूस आहे जी इथे बसली आहे. वरती 3 तोफा आहेत त्या पण दाखव. ही बघा ही एक तोफ आहे. ठीक आहे ते स्टॉप करत थोडंसं जाऊ शकतं. तर इथून थोडंसं वरती गेल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे. चला जाऊयात. हा जो बॅकअप आहे बॅटरी पॉवर मॉड्यूल तो काढून ठेवतो कारण हा वॉटरप्रूफ नाही आहे त्यामुळे ठीक आहे सिंगल माउंट. थोडंसं वरती तिथे काही झेंडे लावले तिथे कॅमेरे पण आहेत CCTV. पूर्ण अंधार आहे धुकं आहे पूर्ण. हे छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. ठीक आहे तिथे आपण शूज वगैरे काढूयात आणि दर्शन घेऊन येऊया बाहेर. मग नंतरनी बाकीचं काही आहे ते फिरूया. छोटंसं इकडे महादेव. होऊ शकतं. ठीक आहे नाही येऊ द्यात मग आपण जाऊयात. पर्यंत पब्लिक आलेली आहे. जय महाकाल. दर्शन घेत आहे त्यानंतर आपण जाऊयात. तुम्ही जावा पहिले दोघं जण इकडे थांबूयात. ठीक है वो दिखाओ उसको. 360 है क्या? हाँ नहीं नहीं कौन सा है? डीजे एक्शन 2. हाँ अच्छा है 4K भी देते हैं. ठीक है पूर्ण भिजलो आहे. हे पकड मला पण दे. फोटो कसा घेतात? फोटो कसा घेतात? तिथे चांगले तिकडे चांगला आहे लिमिटेड आहे. चला तुमचं काय मी पण पडा पाय वगैरे. चला बाहेर जाऊयात. ते त्र्यंबक तलाव. आपण चाललो आहोत त्र्यंबक तलाव बघायला. महादेवाचं मंदिर आहे इथे लेफ्ट साईडला. थोडंसं बाजूला येतं की हे तलाव. हे तलाव मला कोणतं उडी मारू शकतेस. पाहू शकतो. अजून थोडंसं आहे मस्त क्लिअर झालं ना तर अजून मस्त चांगला व्ह्यू दिसेल.
लोक बसलेले आहेत. ते आमचा व्ह्यू कशा नाही पडत ना. घेतले आहेत चांगले ठीक आहे. हे जे पाठी दिसते सर्व बघ संपूर्ण बघ जरा येतं ना पूर्ण कॅप्चर होतं की हे मागे क्लिअर झाले. चला पुढे जाऊन येऊ जरा. चल पुढे क्लिअर झाले जरा. फोनमध्ये व्हिडिओ काढ काय असते ते इकडे काढ. चला शूज वगैरे घालू पहिले. टोचते सर्व. ओके वगैरे घालूया. परत तिथे थोडंसं हवा सुटले त्यामुळे क्लिअर होईल जरा. 5-10 मिनिट थांबूया तिथे. इथे राज आहे, इकडे नेत्रा आहे आणि हा जो आहे तो हा काय कशात बिझी आहे. डोंट नो. आणि ही भारी फोटोग्राफर आहे. अरे काय मस्त शॉट आला आहे सिरियसली. बरं तू पण घ्या लेटर चालू पण तू पुढे नको जाऊ त्याचं नाव पुढे काय असं का बनवलेलं रे. इथून देखरेख करू शकतो. बघ ना तो खालचा दरवाजा तिथे जर पूर्ण विजिबल होत नाही पण इथून जर नजर आपण टाकली तर इथून गडाचा जो पहिला दरवाजा आहे तो विजिबल होतो इथून पूर्ण. जे पण तिन्ही दरवाजे आहेत 3 या 4ही ते सर्व कवर होतात इथून समोर दिसत आहेत. आणि इथून राज्यावर लक्ष ठेवण्याचं काम होत असेल कदाचित. इथे तोफा धोका असल्यामुळे जास्त विजिबल होत नाही आहे. तर खूप मस्त आहे. डिझाईन मध्ये कसं बनवलं दगडावर. मंदिर आपले जुनी मंदिराचे पण कसे बनवले. मोठे दगड कुठून आणि कसे ठेवले असेल. शेप बनवून टाकायचं कसं बनवलं तेव्हा पण मशनी पण नव्हत्या. मशीन्स मला ते आता झालं तेव्हाच कस्टम मशीन्स बोलायचं. चला तर झालेलं आहे सर्व. वरती फोटोशूट वगैरे केले महादेवाच्या मंदिराच्या इथून. आणि आता पण इथून निघूयात. इथून नेक्स्ट लोकेशन कोणतं असेल बहुतेक खोपोलीचा जो गगनगिरी मठ आहे तिकडे जायचा प्रयत्न करेल लवकर. त्याचा टायमिंग वगैरे चेक करेल मग तिथे जाईल. तिथून घरी तर सध्या पाहूया. तिथून निघतोय आता खालीच उतरतोय सर्वजण.
जे पण काही असेल ठीक आहे दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि बस साधारणतः हा व्लॉग इथे आपण खाली पण पूर्ण आपण उतरूयात आणि आपण ब्लॉग स्टॉप करूयात. आणि जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील हे तुम्ही दरवाजाचं काम पाहू शकता. अजूनही एकदम चांगलं दिसून येतं किंवा असं आढळून येत नाही की कोणत्याही वाळवी लागली किंवा अजून काही. ही जी कमानी मग आपली डाळ गूळ हे सगळं मिक्स करून हे जॉईन मारायचं. हां तर ते मिश्रण असायचं ना त्यांचं. जसं जंजिरा बांधला जेव्हा शिसो होतलं, सिंदूर बांधला तेव्हा शिसो होतलं गेलं. हां जंजिरा पण शिसावर पूर्ण. तर आता आम्ही सर्वजण खाली उतरतोय आणि आता पाहू शकतो आपण आम्ही सर्व झालेलं आहे. वरती एकदम वरती माळ आहे आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे. तिथं दर्शन घेतलं आणि ते थोडा फोटोशूट केला आणि तिथून आता निघतोय. आणि काय अजून काय वेगळं असेल दाखवण्यासाठी ते पण ब्लॉगमध्ये दाखवेलच. आणि जे पण माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपला कंटिन्यू ब्लॉग फुलला. चला जय शिवराय. एकत्र आहे का तुम्ही? हो वाईफ आहे. पाहू शकता तुम्ही. किती वर्षाचं आहे? 1.5 वर्ष. चांगली गोष्ट. चालेल बाय. हे पाहू शकतो तुम्ही. मी आत्तापर्यंत म्हणजे खालून वरती आलो आणि त्यामध्ये मला खूप आढळून आलं की लहान मुलांना पण 1 ते 1.5 वर्षाची किंवा अजून 2 वर्षाचे मुलांना पण गडावरती घेऊन येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे की आपल्या मुलांना गड किल्ले दाखवणे पण गरजेचं आहे. ठीक आहे आपण पण पुढे काही गड किल्ले राहिले असतील आपल्याकडून ते पण कवर करत जाईल मी हळूहळू. ठीक आहे जे जवळ आहेत माझ्यापासून ठाण्यापासून जे इकडे जवळ आहेत क्लोज तिकडे तर मी जाईलच. ते पण मी ब्लॉग वाईज तुम्हाला सर्वांपर्यंत तुमच्यापर्यंत पोचवेल. तर ठीक आहे चला चालू राहू द्या. पळत जाऊ आम्ही. पडू नको बस बाकी पळत जाताना पण कसं